तुम्ही कसं म्हणणार ते? हाऊ कॅन वी से दॅट इन इंग्लिश? ते तुम्ही इंग्लिशमध्ये कसं कन्व्हर्ट करणार? आय हॅव बीन लिव्हिंग हिअर फॉर 10 इयर्स, की मी इथे 10 वर्षापासून राहत आहे. तर पिरियड ऑफ टाईमसाठी मी इथं फॉर वापरला आहे. तेवढ्या कालावधीमध्ये मी इथे राहत आहे. ओके. I have I have been reading here. I have been living here for 10 years. I have been living here for 10 years. I will have been living here for 10 years. तर बघा आता तुम्ही म्हटले ते बरोबर आहे. आय हॅव बीन लिव्हिंग हिअर फॉर 10 इयर्स. आय हॅव बीन लिव्हिंग हिअर फॉर 10 इयर्स. मी 10 वर्षापासून इथे राहत आहे. आय हॅड बीन लिव्हिंग हिअर फॉर 10 इयर्स, की मी 10 वर्षापासून इथे राहत होतो. पास्टमध्ये गोष्ट झाली. पण आपल्याला विल वापरताना आपल्याला टुमॉरो वापरावं लागेल. मग कधी राहतो आपण, कधी आपल्याला 10 वर्ष पूर्ण होतील, तर आपल्याला असं म्हणतात आय विल हॅव बीन लिव्हिंग हिअर फॉर 10 इयर्स. टुमॉरो. आय विल हॅव बीन लिव्हिंग हिअर फॉर 10 इयर्स टुमॉरो. उद्याच्याला मला इथे किती 10 वर्ष काय होतील पूर्ण होतील. काय म्हणाल आपण उद्याच्याला मला इथे राहण्याचे 10 वर्ष पूर्ण होतील. आय विल हॅव बीन लिव्हिंग हिअर आय विल हॅव बीन लिव्हिंग हिअर फॉर 10 इयर्स टुमॉरो. म्हणजे उद्याच्याला कंप्लीट मला 10 वर्ष इथं राहण्याचे होतील. म्हणजे ती क्रिया तेवढा जो काय कालावधी आहे ते उद्यापर्यंत सांगत आहोत. त्याच्यामुळे आपल्याला फ्युचर परफेक्ट कंटिन्यू टेन्सचा वापर करायचा आहे. ओके. सर्वांनी खूप छान प्रकारे वर्क करतात. सगळ्या प्रकारे वाक्याची उत्तर देतात. ओके. आता काही क्वेश्चन्स आहेत बघा. तर जे काही क्वेश्चन्स आपण घेत आहोत ते क्वेश्चन्स आपण चालू करत आहोत. आता आय विल आस्क यू सम क्वेश्चन्स अबाउट इंग्लिश, ओके, मराठी, आणि यू कॅन कन्वर्ट इनटू इंग्लिश. डोंट अबाउट युअर मिस्टेक्स इन ग्रामर. ओके. डोंट यूज अ ग्रामर. ओके. ग्रामर आपण हळूहळू शिकणार आहोत. ओके. थोड्याशा गोष्टी थोड्या आज काही सेंटेन्स घेणार, उद्या काही त्यामध्ये ग्रामरमध्ये काही, जेणेकरून आपल्याला बोलता पण आलं पाहिजे आणि इव्हन आपल्याला ग्रामरचा वापर पण करता आला पाहिजे. तर आता एक वाक्य आहे बघा. आय विल आस्क यू. ओके. आय कॅन रीड दिस. ओके. रिकाम्या पोटी पाणी पिऊ नये. हाऊ टू कन्वर्ट द सेंटेन्स इन इंग्लिश? रिकाम्या पोटी पाणी पिऊ नये कसं म्हणणार आपण? रिकाम्या पोटी पाणी पिऊ नये. Don't eat water with empty stomach. तर बघा इटचा वापर करता येत नाही त्यामध्ये. इट आपलं खाण्यासाठी पाहण्यासाठी वापरतो, पाण्यासाठी. ओके. डोंट टेक वॉटर. काय म्हणजे आपल्याला डोंट टेक वॉटर ऑन ॲट एम्प्टी स्टमक. ओके. डोंट टेक वॉटर ऑन अ एम्प्टी ऑन अ एम्प्टी सॉरी ऑन ॲट एम्प्टी स्टमक. ॲन वापरलं तर सॉरी ॲट झालं ॲन. डोंट टेक वॉटर ऑन ॲन एम्प्टी स्टमक, की रिकाम्या पोटी पाणी पिऊ नये. यू कॅन से डोंट टेक वॉटर ऑन ॲन एम्प्टी स्टमक. यू कॅन से Don't take a water on an on stomach. empty stomach. Very good. Okay. Don't take a water on an empty stomach. की रिकाम्या पोटी पाणी पिऊ नये. ओके. तर हे वाक्य आपल्याला कन्वर्ट करता आले पाहिजेत. यू कॅन से हिअर. ओके. डोंट वरी अबाउट युअर काय. यू कॅन प्रॅक्टिस हिअर. ओके. यू कॅन व्हॉट एव्हर यू लाईक टू हिअर. ओके. आता पुढचं वाक्य आहे. ओके. मी सध्या टीव्ही पाहत आहे. नाव Now I am मी watching सध्या a TV. Right नाव now, I Now I am watching a टीव्ही. ओके. व्हेरी गुड. आय एम वॉचिंग अ टीव्ही. नाव आय एम वॉचिंग अ टीव्ही म्हणू शकतात किंवा राईट नाव आय एम वॉचिंग अ टीव्ही दोन्ही पण यूज करू शकता. राईट नाव आय एम वॉचिंग अ टीव्ही किंवा नाव आय एम वॉचिंग अ टीव्ही. ओके. बोथ आर करेक्ट. ओके. तर पुढचं वाक्य आहे बघा. पुढचं वाक्य आहे पुढचं थोडंसं डिफिकल्ट वाक्य हो. रात्री माझ्यासोबत जेवण कर. रात्री माझ्यासोबत जेवण कर. रात्री माझ्याबरोबर जेवण कर असं पण म्हणू शकतो आपण. रात्री माझ्याबरोबर जेवण कर. हाऊ कॅन वी से दॅट? तर रात्रीच्या जेवणाला डिनर म्हटलं जातं. तुम्हाला तर माहिती आहे. मॉर्निंगला ब्रेकफास्ट. ओके. आफ्टरनूनला Sir, लंच. question repeat. रात्री माझ्याबरोबर जेवण कर. Eat with me in night.
नाईट. हा चला, ते असं म्हणलं. कोण म्हणतात आहे? हाऊ कॅन वी सी दॅट? रात्री माझ्याबरोबर जेवण कर. Do dinner with me. डू डिनर विथ मी. ओके. तर लक्षात ठेवायचंय, आपल्याला कधी पण लक्षात ठेवायचंय, प्लीज हॅव युअर डिनर विथ मी म्हणायचं आपल्याला. प्लीज हॅव युअर डिनर विथ मी. प्लीज हॅव युअर डिनर विथ मी. तू माझ्यासोबत जेवण कर. प्लीज हॅव युअर डिनर विथ मी. तू माझ्यासोबत जेवण कर. प्लीज हॅव युअर डिनर विथ मी ॲट नाईट. काय म्हणणार आपण? प्लीज हॅव युअर डिनर विथ मी ॲट नाईट. की रात्रीला तू माझ्याबरोबर जेवण कर. यू कॅन से. You can say, please have your dinner with me at night. You can say, Please have your dinner with me at night. very good. Please have your dinner with me at night. Please have your dinner with me at night. Okay. माझ्या पुस्तकाकडे पाहू नको. How can we say? Don't look at my book. I don't look at my book. तुझं पुस्तक कुठे आहे? Where is your book? Where is your book? ओके, तू ते पुस्तक का वाचत आहे? Why do you reading this? Why do you read that book? तू ते पुस्तक का वाचत आहे? Why do you read that book? ओके. तुम्हाला ते मला तुझं पुस्तक देशील का? मला तुझं पुस्तक देशील का? देऊ शकतो का? Do you Show give me me your your book. book? Show me your book. ओके. डू यू गिव्ह मी युअर बुक म्हणू शकतो, किंवा कुड यू कॅन यू गिव्ह मी युअर बुक. कॅन यू गिव्ह मी युअर बुक. तुम्हाला तुझं पुस्तक देऊ शकतोस का? ओके. तू हा पेन कुठून विकत घेतलास? तू हा पेन कुठून विकत घेतलास? Where did you buy this pen? वेअर डिड यू Where बाय दिस do पेन? you buy this book? हा, वेअर डीडचा वापर पास्टमध्ये केला जातो. वेअर डिड यू बाय दिस पेन? तो हा पेन कुठून विकत घेतला आहेस? बरोबर आहे. पास्टमध्ये वेअर डिड यू बाय दिस पेन? तो हा पेन कुठून विकत घेतला आहेस? ओके. मला त्या दुकानाचा ॲड्रेस सांगशील का? मला त्या दुकानाचा ॲड्रेस सांगशील का? किंवा असं म्हणू आपण, मला त्या दुकानाचा ॲड्रेस सांग. मला त्या Tell me दुकानाचा ॲड्रेस. that shop's Tell me that shop's address. ओके. Tell me address of that shop. टेल मी ॲड्रेस ऑफ दॅट शॉप असं म्हटलं जातं. ओके. ते दुकान कुठे आहे? ते दुकान कुठे आहे? Where is the shop? वेअर इज दॅट शॉप? काय म्हणणार आपण? वेअर इज दॅट शॉप? दुकान कुठे आहे? वेअर इज दॅट शॉप? ओके. ते तुझे काका आहेत का? कसं म्हणणार आपण? He's your uncle. He's your uncle. ही इज युअर अंकल. व्हेरी गुड. काय म्हणायचं आपण? ही इज युअर अंकल. ही इज युअर अंकल. ते तुझे काका आहेत का? तुझे काका कुठे राहतात? Where is live your uncle? हा, व्हेर इज लिव्ह युअर अंकल. व्हेरी गुड. व्हेर इज लिव्ह युअर अंकल. ओके. ते डॉक्टर आहेत का? He is doctor. हा, ही इज अ डॉक्टर. ओके, लक्षात ठेवायचं. ही इज अ डॉक्टर. ते डॉक्टर आहेत का? ओके. ही इज अ डॉक्टर म्हणजे ते डॉक्टर आहेत का? मला आता घरी जावे लागेल. कसं म्हणणार आपण? मला आता घरी जावे लागेल. I want to go now. हा, I want to go now. I want to leave now. हा, आय वॉन्ट टू लिव्ह नाऊ. बरोबर आहे. आय वॉन्ट टू लिव्ह नाऊ.
मला आता निघावे लागेल. ओके. तुझं घर कुठे आहे? Where is your Where is house? your house? Oh, हा, वेर इज युअर हाऊस. तुझं घर इथून किती लांब आहे? how far your home from here? हाऊ फार युअर हाऊस फ्रॉम हिअर. हाऊ फार युअर हाऊस फ्रॉम हिअर. तुझं घर इथून किती लांब आहे? तुझ्याकडे बाईक आहे का? Do you have bike? डू यू हॅव बाईक? तुझ्याजवळ कोणती बाईक आहे? Which bike do you have? विच बाईक डू यू हॅव? तुला गाडी चालवता येते का? Do you drive any vehicle? Do you drive a bike? डू यू ड्राईव्ह बाईक म्हटलं तरी चालतं. एनी व्हेकल चालतं, तर कोणती वाहन चालतं ते का? तर बाईक घेतलं तरी चालतं. डू यू ड्राईव्ह बाईक? तुला गाडी चालवता येते का? ओके. तुझ्याजवळ जो मोबाईल आहे तो किती रुपयाचा आहे? तुझ्याजवळ जो मोबाईल आहे तो किती रुपयाचा आहे? हाऊ कॅन वी से दॅट इंग्लिश? How many price of your mobile? हा, तसं म्हणलं तरी चालतं. त्याच्या मोबाईलची किंमत किती आहे असं झालं. तुझ्याजवळ जो मोबाईल आहे त्याची किंमत किती आहे? हाऊ कॅन वी से दॅट? तुझ्याजवळ जो मोबाईल आहे, तर तुझ्याजवळ जो मोबाईल आहे, चार होतो. ओके. यू हॅव अ मोबाईल अँड व्हॉट इज द प्राइस ऑफ युअर मोबाईल? काय म्हणणार आपण? व्हॉट इज द प्राइस ऑफ युअर मोबाईल? ओके. लक्षात ठेवायचं आपल्याला. आता पुढचं वाक्य आहे की मेकिंग अ सेंटेन्स. ओके. आपल्याला ते सेंटेन्स क्रिएट करायचे. ओके. बोथ आर सेंटेन्स, टू सेंटेन्स. ओके. आता पुढचं वाक्य आहे, माझा एक मित्र आहे, तो शाळेमध्ये खूप हुशार आहे. बोथ आर कनेक्टेड टू इच अदर. दोन्ही सेंटेन्स आपल्याला एकत्र करायचे आहेत, म्हणजे एका सेंटेन्स मध्ये फ्रेम करायचे आहेत. माझा एक मित्र आहे, तो शाळेमध्ये खूप हुशार आहे. My friend is very clever in my school. माझा एक मित्र आहे. ओके. आपण असं म्हणू शकतो, आय हॅव अ फ्रेंड्स अँड ही इज अ व्हेरी क्लेवर इन द स्कूल्स. लक्षात ठेवायचं, आय हॅव अ फ्रेंड्स, ही इज अ व्हेरी क्लेवर इन द स्कूल. की तो शाळेमध्ये खूप हुशार आहे. माझा एक मित्र आहे, आय हॅव फ्रेंड्स. ओके. ही इज अ व्हेरी क्लेवर इन द स्कूल, की तो शाळेमध्ये खूप हुशार आहे. ओके. लक्षात ठेवायचं आपल्याला. पुढचं फ्रेम करायचं आता. शिक्षक समोर शिकवत आहेत आणि सगळे विद्यार्थी ऐकत आहेत. शिक्षक समोर शिकवत आहेत आणि सगळे विद्यार्थी ऐकत आहेत. टू सेंटेन्स मेक टू फ्रेम इच वन लाईन मध्ये. एका लाईन मध्ये आपल्याला ते तयार करायचं आहे. ओके. टू सेंटेन्स मेक वन लाईन. फ्रेम द सेंटेन्स इन इंग्लिश. हे सेंटेन्स तुम्हाला फ्रेम करायचं इंग्लिशमध्ये. हाऊ वी कन्वर्ट द सेंटेन्स इन इंग्लिश. आपण ते इंग्लिशमध्ये कसं कन्वर्ट करू? शिक्षक समोर शिकवत आहेत आणि सर्व विद्यार्थी ऐकत आहेत. ओके. कसं म्हणणार आपण? अरे वाघोबाने खूप छान सांगितलंय. कोण सांगतं बरं? बोला बरं. की शिक्षक समोर शिकवत आहेत आणि सर्व विद्यार्थी ऐकत आहेत. Teacher is sitting in front. Teacher is sit us in front of us.
and I am I am listening. आय एम नाही म्हणे, ऑल स्टुडंट म्हणजे. ओके, बघा टीचर टीचर समोर शिकवत आहेत ना, सर्व ऑल म्हणजे जे काही सर्व विद्यार्थी आहेत ते ऐकत आहेत. ओके, टीचर आर टीचिंग इन फ्रंट ऑफ द स्टुडंट्स, ऑल स्टुडंट्स आर लिसनिंग केअरफुली. सर्व विद्यार्थी काळजीपूर्वक ऐकत आहेत किंवा ऐकत आहेत. लिसनिंग म्हटलं तरी चालतं. टीचर आर टीचिंग टू इन फ्रंट ऑफ द स्टुडंट अँड ऑल स्टुडंट आर लिसनिंग. हे सर्व विद्यार्थी ऐकत आहेत. फ्रेममध्ये करता आलं पाहिजे. ओके, हे सेंटेन्स जे आपल्याला फ्रेममध्ये करता आलं ना त्याचा खूप उपयोग होतो. ओके, पुढचं वाक्य घ्या. मी सकाळी दररोज वर्तमानपत्र वाचतो, नंतर चहा पितो. मी दररोज सकाळी वर्तमानपत्र वाचतो, नंतर चहा Every पितो. day, every day I read a newspaper and drink tea. आफ्टर दॅट, आफ्टर दॅट म्हणजे त्यानंतर. ओके, एव्हरी डे आय रीड अ न्यूजपेपर आफ्टर दॅट आय ड्रिंक अ टी. ओके, दररोज मी सकाळी न्यूजपेपर वाचतो, त्यानंतर चहा पितो. एव्हरी डे आय रीड अ न्यूजपेपर आफ्टर दॅट आय ड्रिंक अ टी. ओके, लक्षात ठेवायचं आपल्याला फ्रेम करता आलं पाहिजे. हे जे सेंटेन्स फ्रेम करणं खूप आहे. आपली काय होतं, आपली बोलण्याची स्किल डेव्हलप होते, की आपल्याला नेमकं हे वाक्य फ्रेम कसं करायचं आहे. ओके, 30 मिनिट्स इट्स ओव्हर. 30 मिनिटे तर ओव्हर झालेले आहेत. तर चला आता आपण स्टार्ट करूया आता आपलं डेली कन्व्हर्सेशन. ओके, ठीक आहे. इथं आपण काय करूया, आपलं सेंटेन्स मेकिंग थांबूया, आपण चालू करूया. ओके,